प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाला काहीतरी वेगळंच, प्रत्येक माणसाला वेगळं आवडतं. तुमची आवडती असेल तर शेजारच्याची तीच असेल असं आहे का? तुम्हाला गुलाबजामू आवडतात तर शेजारच्यालाही गुलाबजामू आवडतील असं आहे का? अजिबात नाही. प्रत्येकाची आवड कशी आहे? वेगळी आहे. मग प्रत्येकाची आवड जर आपण बघायला गेलो तर बघा, आपल्या दररोजचं त्या ठिकाणी दररोज आपण पाहत असलेला प्राणी बघा, तुमच्या परिचयाचा जर असेल तर श्वान आपल्या परिचयाचा ना सगळ्यांच्या. एवढं काय कुत्रा हो, कुत्रा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे ना. दररोज बघतो की नाही आपण कुत्र्याला, बघतो ना. कुत्र्याचं काम काय? कुत्र्याला काय आवडतं? श्वानाला काय आवडतं? पुरुष मंडळी तुम्ही तरी बोला मला. कोणताही माणूस दिसला की तो काय करणार? भुंकणार. भुंकतोच ना का? तुमच्या इथे म्हणतो या तुमचं स्वागत आहे असं नाही ना म्हणत, काय भुंकणारच. कारण काय, ती त्याची आवड आहे. मग तो पाहुण्याला सुद्धा भुंकणार, गावातल्याला सुद्धा भुंकणार, फक्त मालक सोडून बाकी सगळ्यांना भुंकणार. महाराज लोकांना जरा जास्तच भुंकणार. त्यांना हे माहिती नसतं की हे महाराज आहेत बाबा, असं आहेत. ते भुंकणार का? ती त्याची आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. आपण जर प्रत्येकाची आवड बघायला गेलो तर बघा, लहान बाळ असतं बघा, लहान लेकरू. लहान लेकरू माहिती ना आपल्याला. लहान लेकरू, लहान लेकराला काय आवडतं? तुम्ही बोलता का मी तुमच्यापाशी माईक घेऊन येऊ आता? नेमकं काय करू मी, सांगा मला तुम्ही आता. काय लहान लेकराची आवड काय? काय असते लहान, काय आवड? बरं मला सांगा, तुमच्या लेकराला काय आवडतं? बाकीचं द्या सोडून. तुमचे जेव्हा लेकरं लहान लहान होते तेव्हा त्यांना काहीतरी आवडत असेल ना. ऐका, त्यांना काही आवडत असो नाही तर नाही आवडत असो, तुमच्या लेकराला बारीक खोड्या करायला आवडत होत्या का नव्हत्या? आता तरी हो म्हणा ग. असं वाटतंय माझ्या समोर सगळे ब्रह्मचारीच आणून बसवले का काय माहित. हो ना. लहान लेकराची काय आवड आहे? खोड्या करणं. ते खोडी करणार म्हणजे करणार. तुम्हाला सांगू, आपल्या लेकराने छोट्या मोठ्या खोड्या केल्या तर कुठं काय, आपलं लेकरू आहे, तो सर्वसामान्याचं लेकरू आहे, मनुष्याचं लेकरू आहे, ते बी मनुष्यच आहे, सर्वसामान्य माणूस आहे. त्या लेकराने खोड्या कराव्या यात काय नवल? ज्यावेळेस या जगाचा मालक बालरूपामध्ये त्या ठिकाणी आला, बालरूपामध्ये ज्यावेळेस या जगाच्या मालकाने यावं, त्यावेळेस जगाच्या मालकाने सुद्धा येऊन खोड्याच कराव्या. किती खोड्या कराव्या? भयानक. त्यावेळेस यशोदा मैया म्हणते, खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा, 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 हो खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. यशोदा मैया म्हणे म्हणावा, एवढ्या खोड्या वाढल्या भगवान परमात्माच्या, एवढ्या खोड्या वाढल्या. लेकरू जास्त खोड्या करायला लागलं की आई काय करते, तू खोड्या एक तर कमी कर, नाहीतर तुला मी मार चालू. दोनच ऑप्शन असतात. यशोदा मैया सांगून दमली, म्हणे कान्हा तू खोड्या कमी करतो की नाही? अख्ख्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी सगळे सांगायला येतात की कान्हा खूप खोड्या करतो, कान्हा खूप खोड्या करतो. तू खोड्या करणं थांबव बरं. तू खोड्या, तुला सांगते शेवटचं, खोड्या करणं थांबव. आणि जर तू खोड्या करणं थांबवलं नाहीस तर मग तू आहे. यशोदा मैया म्हणते, हाती घेवो निया काठी शिकवी ते जग
काका यमुनेची माती काशी काका बाबा खोड नको करू माझे बाबा खोड नको करू माझे बाप हो खोड नको करू माझे बाबा हो घोड्या नको करू माझे बाबा हो घोड्या नको करू माझे बाबा हो घोड्या नको करू माझे बाबा. ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी खोड्या वाढाव्यात त्यावेळेस यशोदा मैयाने सुद्धा काय करावं. तुम्हाला पटलं नाही का? तुम्हाला पटलं नाही का? तुम्ही झोपीच्या फुलतंत्रीत आहेत का सगळे? नाही ना, झोपीच्या बाहेर या थोडं थोडं तुम्ही. झाला अर्धा तास माझ्याकडे राहिला. अगदी तणमण दंडाने श्रवण करा. चला ऐका. त्या ठिकाणी यशोदा मैयाने सुद्धा काय करावं तेच करावं की बाबा आता तू घोड्या करणं थांबव, नाहीतर मग मी तुला काठीचा त्या ठिकाणी काय असतं ते मी तुला दाखवेल सांगितलं. त्या ठिकाणी भगत त्या ठिकाणी काय आवडतं? खोड्या आवडतात. लेकरांना एवढ्या खोड्या आवडतात, एवढ्या खोड्या आवडतात. तुम्हाला सांगते बघा, आपल्या सर्वांनी अनुभव केलेला असेल म्हणून सांगते ऐका. काय झालं माहितीये का? एक दिवस गावामध्ये एकादशी निमित्त त्या ठिकाणी कीर्तन झालं. आता कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तन गावच्या पाटलांना खूप आवडलं. कुणाला आवडलं? पाटलाला आवडलं. आता पाटलाला आवडल्याच्या नंतर पाटील बुवा कीर्तनकारांकडे महाराजांकडे आल्याने म्हणतात, महाराज मला तुमचं कीर्तन खूप आवडलं, तुम्ही काय करा आमच्या घरी तेवढा चहा पिऊन जा. काय म्हणतात? चहा पिऊन जा. महाराज म्हणले अख्ख्या गावाचं बोलणं टाळावं, पण पाटलाचं कुणाचंही टाळलं तर चालतंय, पण पाटलाचं चालतंय का? नाही चालत. म्हणले बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतात तेच खरं. गेले त्या ठिकाणी महाराज चहा घ्यायला गेले. आता गेल्याच्या नंतर पाटील बुवांनी आवाज दिला, अहो मालकीणबाई 2 कप चहा ठेवा. काय म्हणतात? अहो मालकीणबाई 2 कप आता आहे का? आणि तुम्हाला जर प्रयोग करून बघायचा असेल तर तुम्ही करा उद्या. तुम्ही म्हणा, पाटलीनबाई पाहुणे आले 2 कप चहा ठेवा. तिकडून ओ जी असा आवाजच येणार नाही तुम्हाला. याची अपेक्षा आपण करणार. पण त्यावेळेसचा तो काळ होता. पाटील बुवांनी आवाज द्यावा आणि तिकडून लगेच आवाज यावा. जी लगेच ठेवते. ठेवल्याबरोबर पाटील बुवांचे जे काही सुपुत्र होते त्यांना बोलवलं. आता बोलवल्याच्या नंतर पहिलेच्या काळाचे महाराज आता ते आले. आता पहिले जे महाराज दाढी बॉडी त्या ठिकाणी अगदी सगळं वजनात असायचं. मग आता होतं तर ते त्यांचा मुलगा आल्याच्या नंतर तो मुलगा आला आणि आल्याबरोबर जे महाराज गेलते ना त्यांच्या मिशा ओढायला लागला. चिकू 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 करायला लागला. नुसता ओढायला लागला. महाराज म्हणतात आता काय करू काय? आता ते मोठ्याचं लेकरू त्याला म्हणता बी येईना पलीकड सरक म्हणून. ते म्हणतात बघा, मला त्या ठिकाणी वृद्ध माणसं सांगत असतात, मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणता येत नाही, हाडजी म्हणावं लागतं. हाडा म्हणावं लागतं. बरोबर, हाडा म्हणावं लागतं. काय हाडा असं म्हणता येत नाही. आता ते पाटलाचं लेकरू होतं, त्याला म्हणता आलं नाही सरक बाजूला. महाराज म्हणतात त्या ठिकाणी बाळा हे त्या ठिकाणी सोड, मला दुखतंय खूप जास्त. त्यावेळेस पाटील बुवांनी उत्तर काय द्यावं? पाटील बुवा म्हणतात, बाबा त्याला झोका खेळायची खूप सवय, त्याला खूप आवडतं. त्याला झोका खेळायला खूप आवडतं. आता ते महाराज म्हणायला लागले, ठीक आहे बाबा, तुमच्या लेकराला झोका खेळायला आवडतं तर त्याला बांधून द्यावा. हे काय माझ्या झोक्याच्या दोरे आहेत का काय हे? बरं म्हणले ठीक आहे. ते इकून तिकून गेलं. चहा आला. तोपर्यंत चहा आला. आल्याबरोबर आता महाराजांना हा चमत्कार पहिलेच माहिती होता. महाराजांनी कपातला चहा बशीत ओतला आणि अगदी 5ची मोटरच चालू केली. काय 5ची मोटर चालू, फर 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 चावड. महाराज चहा घेतायत तोवर तो मुलगा येतो आणि महाराजांच्या बशीच्या दुसऱ्या बाजूला त्याने तोंड लावलं. काय केलं? तो तोंड आता लावतो. आता लावल्याच्या नंतर महाराजांना तर असं त्यांचे डोळेच पांढरे झाले. आता नेमकं करावं काय? कारण तो गोंधळ असा होता की त्यावेळेस आता जसे थंडीचे दिवस चालू आहेत तसेच थंडीचे दिवस चालू होते आणि त्याला जाम त्या ठिकाणी अगदी तुम्ही समजून घेतलं, सांगायची गरज. आणि अशी तशी झाली नव्हती, अगदी जाम पिकलेली सुद्धा. म्हणजे आता काय करावं नेमकं? महाराजांनी म्हणावं, दादा तू काय कर, एक काम कर, तूच चहा पी, मला नकोच. ते म्हणे नाही बाबा तुमच्या सोबतच प्यायचा. काय म्हटलं? बाबा चहा प्यायचा तर फक्त आणि फक्त तुमच्या सोबतच प्यायचा. बाबा म्हणले ठीक आहे. तेवढ्यामध्ये
त्या ठिकाणी महाराजांनी असं त्या ठिकाणी फुंकायला चहा चालू केला, ती वाफ त्या बाळाच्या नाकात गेली. जशी नाकात गेली तसा जो काही गोळा होता तो अवघा रंग एक झाला. अवघाच रंग एक झाला सगळ्यात झाला. आता झाल्याच्या नंतर काय करावं म्हणे, आता जाऊ द्या, झाला चमत्कार, द्या सोडून द्या बाजूला. आता म्हणले बाबा, पाटील बाबा, अगदी सुंदर आहे तुमचं, सगळं सुंदर आहे. मला सांगा पाटील बाबा, अशी सोन्याची तुकडे तुमच्याकडे किती आहेत? त्यावेळेस पाटील बुवांनी उत्तर दिलं, कारण आता असं म्हणलं अशी सोन्याची तुकडे. त्यांच्या ज्या पुढच्या गुंड्या होत्या तटा अगदी गर्वाने छातीच फुगली. म्हणे आपल्या लेकरांना सोन्याचे तुकडे म्हणलेत. पाटलांनी अगदी अभिमानाने सांगितलं, म्हणे बाबा, तुमच्या आशीर्वादानं आमचीच आहेत आणि दोनच आहेत. मग त्यावेळेस त्या ठिकाणी महाराजांना प्रश्न पडतो, म्हणे जर एक तुमचा सोन्याचा तुकडा इथे माझ्या जवळ चमत्कार करत आहे, तर तुमचा दुसरा सोन्याचा तुकडा नेमकं कुठं आहे? त्यावेळेस पाटील बुवांनी उत्तर दिलं, बाबा, आमचा दुसरा सोन्याचा तुकडा दुसरीकडे कुठे नाही, बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतोय. काय केलं? तुमच्या बुटात पाणी. हे काय मला सांगायचा उद्देश काय? लेकरांना खोड्या करायला आवडतात, सगळ्यांच्याच लेकरांना खोड्या करायला आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी. आता लेकरांना खोड्या करायला आवडतात. माता मौल्यानं तुम्हाला काय आवडतं? बरं, आता तुम्हाला काय आवडतं हे मी तुम्हाला सांगायची गरज? खरं खरं सांगा, आत्ताच दिवाळी झाली, काय आवडतं तुम्हाला? शेतात जायला आवडतं ना तुम्हाला सगळ्यात जास्त? आवडतं ना? सांगा ना मग काय आवडतं? सांगा सांगा, पटपट सांगा. मी सांगू आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडत असेल? संक्रांतीचा सण येऊ द्यात, दिवाळीचा सण येऊ द्यात, आपण आपल्या पतीकडे काय मागणी करतो? मालक, क्या बात. अनुभव आहे म्हणून बोलले ते. अनुभव आहे. यांच्यापेक्षा जास्त कुणाला येणार? एक नंबर. खरंच आणि आहेच का? आपण काय म्हणतो, मालक काही करा पण तेवढ्या साड्या. आणि यांना एवढा अनुभव आहे, एवढा अनुभव आहे. तुम्हाला जर बघायचं असेल यांना किती आवडतात, यांना तुम्हाला परभणी जवळ आहे, जालना जवळ आहे, मोठ्या मॉल मध्ये म्हणा किंवा मोठ्या होलसेल दुकानामध्ये म्हणा, यांना ठेवायचं. सकाळी 8ला नेऊन घालायचं, रात्रीच्या 8ला यायला आणायला जाणायचं, तरी ह्या म्हणणार साडी पासच पडली नाही. बरोबर? हेच असतं ना आपलं. एवढी आपल्याला त्या ठिकाणी आवड, शृंगार आपल्याला एवढा आवडतं. तुम्हाला सांगू, सोनं नाणं आपल्याला आवडतं ना. तुम्हाला सांगू, तुम्ही तुमच्या पतीकडे 1-2 ग्रॅम, 1-2 तोळे, 10-5 तोळे मागितलं, कुठं मोठी गोष्ट आहे? जी स्वतः लक्ष्मी आहे तिने साक्षात भगवान परमात्माकडे त्या ठिकाणी अट्टहास धरावा, की म्हणावं, भगवंता काही नाही, मी आत्ताच हे सोन्याचं हरिण बघितलेलं आहे आणि हे सोन्याचं हरिण मला तुम्ही आणून. मायावी होत पण तरी सुद्धा मोह जडला. आपला जडतो यात नवलय का? आपल्याला खूप त्या ठिकाणी शृंगार आवडतो. मी नाही सांगत, त्या ठिकाणी संत सांगतात, पुतळ्या डोरलं, पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण कोपऱ्याला कंबर पटला, हातात घालून मी सगळा थाटमाट करुनी, सारा थाटमाट करुनी नेसले शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा. नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरलं, साखळ्या पैंजण, कमरेला कंबर पटा, नाकात नथ घालून, नाकात नथ घालून, सगळ्या थाटमाट करून, सगळ्या थाटमाट करून नेसले गा, नेसले शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा, नेसले शालू पैठणचा.
ठिकाणी ही आवड कुणाची आहे? आपली. आपल्याला काय आवडतं? हे लेकरांना काय आवडतं? खोड्या करायला. आमच्या दादा बाबा काका तात्या आप्पा यांना काय आवडतं? कडक इस्त्रीचे कपडे. बरोबर, हेच आपल्याला आवडतं. बाहेर गेले की अख्ख्या भारतातल्या म्हणण्यापेक्षा जगातल्या आपल्या गप्पा, याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, हे आपल्याला त्या ठिकाणी हे आपल्याला आवडतं. ही आपली काय आहे? आवड आहे. तसंच संतांना काय आवडतं? संतांची काय आवड आहे? संतांची आवड ही आहे का जे आपल्याला आवडतं? नाही, आपली आवड असते बघा. काही नाही, फार नाही, आपल्याकडे जर 10 एकर शेती असेल तर आपली आवड असते पुढच्या वर्षी किमान एकरभर तरी वाढली. या वर्षी जर आपल्याला एकरी आपल्याला जर 80 टनाचं अवरेज आलं तर पुढच्या वर्षी किमान 90 टनाचं तरी. अरे बाबा, 80,000च्याला 50 टन बी झाला नाही एकर मध्ये, आपल्याला 80 टन झालाय, भाग्य, समाधानी आहे का आपण? आपली आवड काय? ही. आपल्याला काय वाटणार? हे मला सांगा, कुठलीही गोष्ट एक तर एकच आहे. मला सांगा, मातीचं घर आहे आणि खूप मोठं असं फर्निचर पीयूपी ते केलेलं घर आहे. मला सांगा, तिथलची लोक श्वास घेतात आणि इथलची लोक काय कार्बन डायऑक्साईड घेतात? दोघंही ऑक्सिजनच घेतात ना. ही त्या ठिकाणी छान झोपतात, ही छान झोप. सगळ्यांचं सगळं सारखंच आहे ना. ही जेवतात, ही जेवतात, सगळं सेम टू सेम, सगळं सेम टू सेमच. पण आपली इच्छा काय? आपण झोपडीत आहोत का म्हणजे समाधानी? बरं, आपल्याला वाटतं ते झोपडीवाला समाधानी नाही, बंगल्यावाला तरी कुठं समाधानी आहे का? झोपडीवाल्या व्यक्तीला तरी अगदी त्या काय म्हणतात गोंडपाटावरती जरी बसला तरी बसल्या बसल्या झोप लागून. पण मोठ्या माणसांना व्याप बघून रात्रीच्या 3-3 वाजता पंख्याच्या 3-3 पात्याकडे नुसते डोळे फिरलेले, 3-3 गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत का? काही सोपं आहे का? नाही. पण माणसाची आवड काय? तशी संतांची साधूची आवड आहे का? नाही. आमच्या संतांची आवड काय? आमच्या संतांची आवड एकच, आम्हाच्याकडून सेवा करावी, सत्कर्म घडावं. कुणाचं वाईट आमच्या हाताने घडू नाहीये. जेवढं काही होईल तेवढं चांगलंच आम्ही करण्याचा प्रयत्न करावा. ही कुणाची आवड आहे? संतांची आवड आहे. माझ्या संतांची आवड, माझ्या जीवीची आवडी, 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 आवडी, माझ्या जीवीची आवडी, आवडी, माझ्या जीवीची आवडी, आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नयना गुढी, पंढरपुरा नयना गुढी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मना रंगले. पंढरपुरी नयना गुढी, पंढरपुरी नयना गुढी, पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मना रंगले, रंगले. पटलं असेल तर टाळे देण्याची कृपा जरा करीत जा. आपल्या गावात सप्ताह पहिल्यांदाच आहे का? नाही, 28 वर्ष झाली आहेत. तुम्हाला सांगू, सप्ताहामध्ये एवढी चार्जिंग झाली पाहिजे, एवढी चार्जिंग झाली पाहिजे, करून घेता बी आली पाहिजे, एवढी करून घेतली पाहिजे की अख्खं वर्षभर आपल्याला चार्जिंग पुरली. तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला डबल चार्जिंगचा योग सुद्धा, म्हणजे 6 महिन्याची चार्जिंग करून घ्यायचं काम आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. पण आपल्याला करून घेता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला प्रत्येक काम करताना काय करावं लागेल? संतांची आवड काय? संतांचं असं आहे की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म करताना फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी,
मनी अर्थ ऐसी याचे मनी अल्प मजे ऐसे याचे मनी अल्प मजे आवडे जहरी अंतरापासोनी आवडे जहरी अंतरापासोनी आवडे जहरी अंतरापासोनी आवडे जहरी अंतरापासोनी आवड जहारी अंतरा पासोने आवड जहारी अंतरा पासोने आवड जहारी अंतरा पासोने आवड जहारी अंतरा पासोने वा एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. काय दिलं बाबा ब्रह्मा? आवडे जहरी अंतरापासोनी ऐसे याची मनी अर्थ माळे. वा अगदी समर्पक प्रमाण त्या ठिकाणी बाबांनी दिलं. आवड संतांना प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी हवा असतो. संत म्हणतात उठता बैसता गाता खाता म्हणजे प्रत्येक काम करताना काय बोलायचंय फक्त हरीच हरीच पाहायचंय हरीलाच बोलायचंय हरीच. हाताने काही काम करायचं असेल तर पूजा असेल अर्चना असेल तेच. पायाने काही काम करायचं असेल तर त्या भगवंताची पदयात्राच. प्रत्येक इंद्रिय संतांनी त्या भगवान परमात्माच्या सेवेसाठी त्या ठिकाणी दिलाय. का? कारण त्यांना माहिती होतं हे जे इंद्रिय भगवान परमात्माने दिलेत हे इंद्रिय कशासाठी दिलेत? त्याच्या साधनेसाठी दिलेत. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया म्हणजे त्या ठिकाणी सगळं कशासाठी जर दिलं असेल तर त्याची साधना करून त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. त्या ठिकाणी ही असणारी संतांची त्या ठिकाणी आवड. बघा संतांची एवढी आवड असावी की अगदी जो परमात्मा वेदांना सुद्धा न कळावा तो परमात्मा संतांना कळावा. संतांनी त्या भगवान परमात्मा सोबत अगदी प्रत्येक काम त्या भगवंतानी करू लागावीत. का? तेवढी भक्ती तेवढी साधना तेवढी समर्पणता त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी होती. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आजच्या अभंगामध्ये नाद बाबा त्या ठिकाणी भगवंताची आवड सांगतात. पण मला आपल्या सर्वांना एक सांगायचं आहे. माझे दोन प्रश्न आहेत की नाद बाबा आपल्याला आवड सांगतात. आपल्याला नाद बाबा आवड सांगतात पण भगवंताची आवड नाथ बाबांना माहिती आहे का? हा पहिला प्रश्न. आणि जर नाथ बाबांना भगवंताची आवड माहिती आहे तर आपल्याला का सांगतात? सांगते मी तुम्हाला, ऐका तुम्ही. पहिला प्रश्न, नाथ बाबांना भगवंताला जे आवडतं ते कसं काय माहिती आहे? कसं काय माहिती आहे तुम्हाला सांगू. संत महात्मे वर्णन करतात बघा की भक्ताला काय आवडतं हे भगवंतालाच माहिती असतं आणि भगवंताला काय आवडतं हे कुणाला माहिती आहे? भक्तालाच त्या ठिकाणी माहिती आहे. याच्या पुढचा त्या ठिकाणी उदाहरण देते, ऐका. त्या ठिकाणी नाथ बाबा हे नुसते जरी मानव वेशधारी असले तरी ते नुसते मानव वेशधारी मनुष्य नाहीयेत. ते नुसते मनुष्य नाहीयेत. मी नाही सांगत, संत सांगतात. भानुदासाचे कुणी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. काय? भानुदासाचे कुणी कुणाचा अवतार म्हटले? महाविष्णूचा अवतार. म्हणजे नाथ बाबा फक्त मनुष्य आहेत, फक्त संत आहेत. त्या ठिकाणी आपल्याला हेही माहिती आहे देवते संत निमित्त त्या प्रतिमा हे आहेच. पण नाथ महाराज हे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात विष्णू भगवान परमात्माचाच अवतार त्या ठिकाणी कोण आहेत? नाथ महाराज आहेत. म्हणून नाथ महाराजांना हे 100% माहिती आहे की भगवंताला नेमकं काय आवडतं. आता मी जर इथलच्या एखाद्या व्यक्तीला विचारलं बाबा तुम्हाला काय आवडतं म्हणून, काय आवडतं, तर त्यांनी मला जर सांगितलं मला गुलाबजामुन आवडतात आणि मी त्यांना म्हणावं नाही नाही तुम्हाला बालुशाही आवडते, जमल का? कारण आवड कुणाची आहे? त्यांचे. म्हणून भगवंताची आवड नाथ बाबा सांगतात. का? कारण नाथ बाबा स्वतःच भगवंताचा अवतार आहेत. माझा पहिला प्रश्न संपला. माझा दुसरा प्रश्न, नाथ बाबांना भगवंताची आवड माहिती आहे, मान्य आहे, पण ती आवड नाथ बाबा तुम्हा आम्हाला का सांगतात? माहिती झालं आपल्यापाशी ठेवायचं ना. पण नाही, बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या हे जन जे आहे ते बुडत चाललंय हे बघवत जात नाही संतांना. म्हणून नाथ बाबांना त्या ठिकाणी बघा
खरा भक्त त्या ठिकाणी अगदी खऱ्या भक्ताला जे साधक अवस्थेत आहे त्या साधकाला सर्वसामान्य मनुष्याला त्या भगवान परमात्माच्या साधनेत आणि साधना करून त्या भगवान परमात्माला प्राप्त करून घेण्यासाठी त्याला फारच त्या ठिकाणी अगदी सोप्या भाषेत डोकं खाजवायची गरज पडू नये, अगदी टेन्शन घ्यायची गरज पडू नये. मला सांगा, जर तुम्हाला एखाद्या माणसाची आवड माहिती असेल तर त्या माणसाच्या हृदयामध्ये तुमची जागा निर्माण करायला फारसा वेळ लागत नाही लागत. म्हणून त्या ठिकाणी नाथ बाबा तुमच्या आमच्यासाठी आपल्यालाही त्या भगवान परमात्माची आवड माहिती व्हावी आणि ती आवड माहिती झाल्याच्या नंतर तरी आपल्याला अगदी जेवढा वेळ आपल्याकडे दिलेला आहे त्या वेळेमध्ये त्या भगवान परमात्माची प्राप्ती करून घेता यावी. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्माची आवड सांगतात. अभंगाच्या प्रथम आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी सांगतात की देवाला काय आवडतं. देवाला काय आवडतं तर देवाला आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथ महाराज सांगतात त्या देवाला आवडणारा प्रकार कोणता तर म्हटले नामाचा उच्चार रात्रंदिन. रात्रण दिवस त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंताला ते खूप आवडतं. बघा, भगवंताला त्याचं नामचिंतन केलेलं आवडतं, यात नवल नाही. मला सांगा, जर आपलं नाव एखाद्याने घेतलं नाही तर आपल्याला सुद्धा राग येतो. साहजिकपणे राग येतोच. तो जगाचा मालक आहे. त्याचं नाव घेतल्याच्या नंतर आपलं कल्याणीपणे आपल्याला पटकन कळत नाही. त्याचं नाव घेतल्याच्या नंतर आपलं कल्याणीपणे आपल्याला पटकन कळत नाही. जर कळालं असतं तर आपण लई लवकर परमार्थाला लागलो असतो. त्या ठिकाणी नाथ महाराजांना त्या ठिकाणी भगवंताची आवड नाथ बाबा सांगतात की भगवंताला नामचिंतन केलेलं खूप आवडतं म्हणे, खूप आवडतं आणि ते आपण केलं पाहिजे. का बघा, संतांनी आपल्याला आवड सांगावी, कारण संतांची सुद्धा कुठेतरी आवड तीच आहे की आमच्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा, नाथ बाबांच्या कार्यकालामधला एक प्रसंग आहे. अगदी नाथ बाबांच्या शेजारी एक मनुष्य राहत होता. त्यांचं एक दुकान होतं. एक दुकान होतं. आता काय करायचे नाथ बाबा, प्रवचन असेल, कीर्तन असेल, जे काही असेल ते सांगण्याकरिता सगळी पैठणमधली माणसं सगळे त्या ठिकाणी कुठे यायची, जिथे कथा आहे त्या ठिकाणी कीर्तन आहे, प्रवचन, तिथेच नाथ बाबा सांगायला आणि श्रवण करायला सगळे श्रोते मंडळींनी यावं. पण एक मनुष्य नाथ महाराजांचा शेजारी त्या ठिकाणी की कधी कीर्तनाला आला नाही, कधी प्रवचनाला आला नाही, कधीच आला नाही, पण नाथ बाबांना रावलं नाही. नाथ बाबांना रावलं नाही. नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा, आयुष्य एकदाच आहे रे, ये कर नामचिंतन, कर त्या भगवंताची प्राप्ती. त्यावेळेस त्या गृहस्थांनी सांगावं, म्हणावं, नाथ महाराज तुम्ही म्हणता खरंय, पण काय करावं, वेळच मिळत नाही हो. म्हणे तुम्ही करता काय नेमकं. ते म्हणे उठल्यापासून झोपेपर्यंत 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. म्हणे कसा वेळ नाही. त्याने सांगितलं, म्हणे सकाळी उठतो, सगळं माझं जे काही असेल आवडतो, दुकानावरती येऊन बसतो, दिवसभर दुकानातलं काम बघतो, जायच्या अगोदर हिशोब करतो, लिहून ठेवतो, झोपायला जातो. उद्या उठल्यापासून तोच दिनक्रम चालू. म्हणे 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही म्हणे नाथ बाबा. आता नाथ बाबांना काही गरज होती का त्यांच्या घरी जाऊन सांगायची? नाही, अजिबात गरज नव्हती. का? कारण ऑलरेडी जेवढा काही सभामंडप होता तो ऑलरेडी भरलेलाच होता. पण संतांना त्या ठिकाणी कुणाचंच अहित व्हावं असं वाटत, सगळ्यांचं कल्याणच झालं पाहिजे ही ज्यांना वाटतं, अशी असणारी जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त संतच आहेत. म्हणून नाथ बाबांनी जाऊन सांगावं, म्हणे बाबा तुझ्याकडे वेळ नाही ना. म्हणले मला सांग, तू आंघोळ जेव्हा तू अंगावरती पहिला तांब्या घेतोस तेव्हापर्यंत आणि जोपर्यंत तुझे वस्त्र धारण करतोस तोपर्यंत तुला कोणतं काम असतं म्हणे. तो म्हणला, नाही नाथ बाबा, त्यावेळेस काही कोणतं काम नसतं. म्हणे मग तेवढाच वेळ मला दे. नाथ बाबा सांगतात, तेवढाच वेळ मला दे. त्यावेळेस तो गृहस्थ म्हणायला लागला, म्हणे बाबा तुम्हाला वेळ देतो, पण मी कसं येणार तुमच्या घरी. ते म्हणले, तू माझ्या घरी येऊ नको, मी तुझ्या घरी येतो. काय सांगतात, तू माझ्या घरी येऊ नको, मी तुझ्या घरी येतो. त्यावेळेस म्हटलं ठीक आहे, मी जे सांगतो तेवढंच करायचं. तोही म्हणला ठीक आहे, येरी काही काम नाही, तेरी काही काम नाही, सांगतायत करू. नाथ बाबा दुसऱ्या दिवशी आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी नाथ बाबांनी त्या ठिकाणी त्याला सांगायला चालू केलं, ओम विष्णूर विष्णू व षटकारो. सांगतात पहिला श्लोक, ओम विष्णूर विष्णू व षटकारो, एवढंच म्हणे. त्यांनी पाठ केलं, ओम विष्णूर विष्णू व षटकारो. दुसऱ्या दिवशी भूत भव्य भवत प्रभू, भूत भव्य भवत प्रभू. पहिलेपासून म्हणे परत, ओम विष्णूर विष्णू व षटकारो, भूत भव्य भवत प्रभू. तिसरा दिवस,
भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः. त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी परत सांगितलं म्हणे काय, भूतात्मा परमात्माच मुक्तानाम परमागती. असं करत करत बाबा त्या ठिकाणी त्या मनुष्याकडून नाथ बाबांनी संत म्हणतात कुणाला, त्या मनुष्याकडून स्वतःचा तिळा एवढाही स्वार्थ नव्हता तरी सुद्धा त्याच्या घरी गेले, त्याच्याकडून वेळ मागितला आणि वेळ मागून त्याच्याकडून नाथ महाराजांनी अगदी अख्खच्या अख्ख विष्णू सहस्त्र नाम पाठ करून घेतलं. याला संत म्हणतात. याला संत म्हणतात. संतत्व म्हणतात कशाला? मैबाप माणसाने मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम करावा, काहीतरी करावाच का? नित्यनेम नामी ते प्राणी असलं पाहिजे, ते दुर्लभ आहे. नाहीतर आपले संत सांगतात म्हणे ते श्वानास त्या ठिकाणी अगदी पशु पक्ष्यांसारखं जीवन आहे म्हणे. जर तुमच्या जीवनामध्ये नित्यनेम नसेल तर मैबाप जे विष्णू सहस्त्रनाम नाथ महाराजांनी त्या गृहस्थाच्या घरी जाऊन त्याच्याकडून पाठांतर करून घेतलं. काही दिवसांनी त्या मनुष्याला देवाज्ञा झाली. काय झालं? देवाज्ञा झाली. देवाज्ञा झाल्याच्या नंतर, मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर, माणूस गेल्याच्या नंतर त्याचा अंत्यविधी करण्याच्या अगोदर काय करतात? तुमच्या इथं जात नाहीत का? म्हणजे आहेच ते. मग सांगा ना काय करतात? स्नान घालतातच ना? का घालत नाही तुमच्या इथं? घालतातच प्रत्येकच जागेवरती. त्याला मला वाटतं काय चौक स्नान वगैरे काहीतरी म्हणतात. त्या ठिकाणी शास्त्रीय भाषेत असं म्हणतात. आपलं मला तितकं ज्ञात नाही आहे. त्या ठिकाणी ते चौक स्नान घालण्याकरिता त्या मनुष्याला तिथे बसवलं. शेवटची आंघोळ घालण्याकरिता बसवलं. नित्यनेमाचा परिणाम असा झाला, ते स्नान घालण्याच्या वेळेस ज्यावेळेस सर्वांनी त्या ठिकाणी ते इंद्रियाला लागलेलं वळण, ज्यावेळेस पहिला तांब्या त्या घंगाळातला उचलून त्या मनुष्याने जसा त्या प्रेताच्या अंगावर टाकावा, तसं त्या प्रेताने म्हणावं, ओम विष्णुर विष्णुव षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा परमात्माच. नित्यनेमाचा परिणाम काही असा असेल, आणि नित्यनेमाचा परिणाम जो आहे तो हा आहे की मेलेला माणूस सुद्धा अंगावरती नुसतं पाणी पडलं तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायला लागला. ताकद कुणाची आहे? फक्त संतांची. म्हणून संत आपल्याला रात्रंदिवस फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्माची साधना करा, त्या भगवंताची उपासना करा. हे सगळं करत करत स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागना, स्वतःचा उद्धार करून घ्या, स्वतःच्या कुळाचा उद्धार करा. रात्रंदिवस संतांनी आपल्याला ओरडून ओरडून सांगावं, पण आपण एवढे त्या ठिकाणी फाटक्या झोळीची माणसं आहोत की संतांनी म्हणावं, अरे देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आपण म्हणावं देव न लगे लागत नाही म्हणे आम्हाला. संतांनी सांगावं अरे घ्या कुणी तरी, नाही म्हटले आम्हाला लागत नाही. ही आपली असणारी त्या ठिकाणी अशी असणारी आपण मनुष्य माणसं. त्या ठिकाणी संतांनी नेहमी आपल्याला सांगावी की काय करा? भगवंताचं नामचिंतन करा. संत सांगतात भगवंताला सुद्धा ते आवडतं, म्हणून काही क्षणापुरतं त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी नामचिंतन करू. मला सर्वप्रथम तुमच्याकडून त्या ठिकाणी नामचिंतन करून लई गप बसले तुम्ही. आता ऐका, आता मला सांगा, तुम्ही वारीला जाता? कोण कोण जात? जाऊ द्या, नका हात वर करू, मला माहिती आहे. हा, वारीला जात असाल नसाल जात, देवाच्या मंदिरात तर जात असाल. हा, आता गेल्याच्या नंतर मला सांगा, हाताची शोभा जर कशात असेल तर दानात केलंच पाहिजे. पायाची शोभा कशात आहे? वारी करण्यात. मुखाची शोभा कशात आहे? नामचिंतन करण्यात. त्या ठिकाणी ह्या त्याच्या हे काम ह्या इंद्रियांनी आपण केले पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? पहिलं काम, आजच्या कीर्तनातून एवढं जरी गेलं तरी खूप झालं. आपली पावलं, खास करून आमच्या पितृतुल्यांसाठी सांगेल, आमची पावलं जिथं नाही तिथं गेली नाही. कुठे गेली पाहिजे? देवाच्या मंदिरातच त्या ठिकाणी गेली पाहिजे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं बघा, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून गाठ, सोडून सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती
पंढरीची वाट. वा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता तुमची बारी. आता आपण सर्वांनी बघू यांचा आवाज जास्त आला की तुमचा आवाज जास्त आला. हेच भजन घेते तुमच्याकडून मी, म्हणजे कळलं ना नेमका आवाज कुणाचा कमी जास्त येतोय. बरोबर ना, मी तुमच्या पार्टीतले म्हणून तुमच्याकडूनच बोलणार. टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला त्या ठिकाणी सगळ्यांनी इकडं माझे तरुण भावंडही असतील आपणही. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. वाजवा यांच्यासाठी टाळ्या एकदा. पण सांगेल तुम्हाला, तुम्हाला जर 5 मार्क्स पडले असतील तर यांना 9 मार्क्स पडलेत. अगदी एका सुरात एका तालात त्यांनी म्हटलेलं आहे. आपलं कसं होऊ लागलं माहितीये का, आपण म्हणावं पाऊले चालती, आपलं पाऊ चाऊस तर तिकडे त्यांचं लगेच चालू आपलं पाठीमागं होत. म्हणून अगदी आमच्या माता माऊलींनी सुंदर भजन केलं, आपण सुद्धा अगदी सुंदर केला. आपण सर्व आपल्या सर्वांसाठी सगळ्यांनीच एकदा जोरदार टाळी वाजवा. यावर एकदा भगवंताच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायांचं भजन करू. जो खेल गए प्राणों पे, वाह, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. ताली हाथ बढ़िया. हाथ उठा दे हनुमान के लिए, हाथ उठा दे हनुमान के लिए. इकडची जेवढी तरुण भावंड बसलेली आहेत ना, टाळी वाजवा. हा, टाळी. मला फक्त टाळीचा आवाज आला पाहिजे. सर्वांनी हातावरती घ्या. घ्या मधला पट्टा घ्या घ्या घ्या. इथे लाजू नका.